हाय फ्रेंड्स, वेलकम टू सांस किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक वेगळ्या पद्धतीची आहे ना कॉलीफ्लावर म्हणजे फ्लावरची भाजी करणार आहोत। ती साऊथ इंडियन स्टाईल करणार आहोत, त्यामुळे त्याचं ग्रेव्ही खूप वेगळ्या पद्धतीने आहे। एकदम मस्त टेक्स्चर पण येतं, थोडीशी क्रंची आहे आणि जी ग्रेव्ही आहे ती पण एकदम मस्त क्रीमी आणि चविष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कमी स्पायसी आहे, त्यामुळे लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात। तर या भाजीचं नाव आहे फ्लावरची कुर्मा भाजी। फ्लावरचा कुर्मा करण्यासाठी ना मी काय केलंय, एक फ्लावरचा गड्डा घेतला, छान पांढरा शुभ्र आहे आणि 1.5 पावशेर घेतला। आता हे जे बाकीचं आपण काढणारच आहे, स्वच्छ करणार आहे, सो आपल्याला फ्लावरचे गड्डे वजनीप्रमाणे आहे ना पावशेर हवे। तर आपण काय करूयात, आता ह्याच्या ना फ्लावरचे फुलं काढून घेऊयात, म्हणजे फ्लॉरेट्स काढून घेऊयात। हे असे मीडियम साईजचे ना आपल्याला फुलं काढून घ्यायचे आहेत। पूर्ण फ्लावरचे आपण आहे ना असे मस्तपैकी आहे ना तुरे काढून घेतले आणि हे मिठाचं पाणी आपण तयार केलं होतं, तर थोड्या वेळ आपण आहे ना ह्याच्यात बुडवून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ हा फ्लावर धुवून घेऊयात। आपल्याला फ्लावरचे जे तुरे आहेत ते वाफवून घ्यायचे। एका मी ना पातेल्यात आहे ना पाणी उकळायला ठेवलंय, त्यात ना थोडीशी हळद घालून घेऊया आणि फ्लावरचे जे तुरे आहेत ना स्वच्छ धुवून घेतले ते घालून घेऊया। आता हे फ्लावरचे जे तुरे आहेत ना ते मीडियम गॅसवर आहे ना आपण छानपैकी आहे ना शिजवून घेऊया, म्हणजे मस्तपैकी आहे ना उकडले गेले पाहिजेत। आता एक 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, आपण आहे ना फ्लावर शिजला का चेक करूयात आपण। येस, फ्लावर आपला मस्त शिजलेला आहे। आता काय करायचं आहे की चाळणी घ्यायची आणि त्याच्यावर हा फ्लावर काढून घ्यायचा, म्हणजे ह्याचं पाणी सगळं निथळून जाईल। आपल्याला या भाजीसाठी ना ग्रेव्हीची तयारी करायची, त्यासाठी आपण ना एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यात आता अर्धा चमचा अख्खे धने टाकून घेऊया, अर्धा चमचा बडीशेप, 4 काळी मिरीचे दाणे, आल्याचे 2 मोठे तुकडे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या मी असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण हे ना थोडंसं फ्राय करून घेऊ, म्हणजे ह्याचा ना कच्चेपणा थोडासा निघून जाईल। आता आपण 1 मिनिट परतलेलं आहे ते, तर ह्याच्यात आहे ना मोठे किंवा उभे चिरलेले 2 मीडियम कांदे आपण घालून घेऊया। कांदा आपण अगदी 1 ते 2 मिनिटं आहे ना परतून घ्यायचा, त्याला असं लालसर करायचा वगैरे असं काही नाही आहे, अगदी अर्धा कच्चाच भाजून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं आपण कांदा परतून घेतलेला आहे। आता त्यात काय करायचं आहे की एक छोटा टोमॅटो मी मोठे पीसेस असे कट करून घेतले, तो घालून घेऊया। त्यात आता एक 7 ते 8 आहे ना काजूच्या पाकळ्या, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप। आता हे सगळं ना मिक्स करून घेऊया आणि अगदी 1-2 मिनिटं परतून घेऊया। आपण मीडियम फ्लेमवर आहे ना हे मिक्सचर 1 मिनिट छान परतून घेतलेलं आहे। आता त्यात काय करायचं आहे, अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, त्यासाठी 2 ते 3 मिनिटं आपण लो फ्लेमवर आहे ना झाकण ठेवून शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत, आता आपण चेक करून घेऊया। येस, पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे। आता काय करूया, गॅस बंद करून हे जे मिश्रण आहे ते गार करून घेऊया। ग्रेव्हीचं मिश्रण सगळं गार झाल्यावर आपण मिक्सरमध्ये काढून घेतलंय। आता थोडंसं पाणी यूज करून आपण त्याची पेस्ट करून घेऊया। आपण मिक्सचरची ना मस्त फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण आहे ना भाजी करायला घेणार आहे, त्यासाठी एका पॅनमध्ये म्हणजे सेम पॅनमध्ये आपण थोडं तेल घेतलंय आणि थोडंसं 1-2 चमचे आपण तूप पण घालणार आहोत। तेल आणि तूप तापल्यावर ना आपण 2 आहे ना हे आपले बे लीफ जे असतात तमालपत्र ते घालून घेणार आहे, दालचिनीचे 2 तुकडे, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची पानं आणि आपण जी पेस्ट केली होती ना मिक्सरमध्ये ती सगळी याच्यात घालून घेऊया। पेस्ट टाकून झाली की अगदी हार्डली 1 ते 2 मिनिटं आहे ना आपण छान ही पेस्ट आहे ना या तेल तुपामध्ये आहे ना मस्तपैकी परतून घेऊया। ग्रेव्हीला ना हलकं तेल सुटायला लागलं, अगदी 2 मिनिटं आपण परतून घेतलं। आता त्यात ना चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, उकडून घेतलेला फ्लावर,
आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. यात आता गरम पाणी घालून घेऊया. अर्धा ते पाऊण वाटी आपण गरम पाणी घालूयात, किंवा जेवढं तुम्हाला पातळ हवे तसं. पण ना खरं सांगू का, ही जी ग्रेव्ही असते ती मीडियम थिक असते. त्यात आता अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि ह्याला छानपैकी एक उकळी काढून घेऊयात. आपल्या भाजीला मस्तपैकी आहे ना उकळी आली आहे. आता फायनली आहे ना आपण मस्तपैकी आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करूयात. भाजी आपली तयार आहे. आपण आता गॅस बंद करून ती सर्व करून घेऊयात. फ्रेंड्स, मस्त असं ग्रेव्ही आणि चविष्ट फ्लावरचा कुर्मा ही भाजी तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतली आहे. ही तुम्ही कुठल्याही फुलक्या बरोबर किंवा पोळी बरोबर किंवा अगदी कुठल्या पुलाव बरोबर सुद्धा खाऊ शकता. फ्रेंड्स, या वेगळ्या पद्धतीची ही जी फ्लावरची भाजी आहे ती नक्की करून बघा आणि ही तुम्ही टिफिन मध्ये पण देऊ शकता. ह्याच्यात जो नारळाचा जो दुधाची चव आहे ती इतकी भन्नाट लागते. सो नक्की करून मला कमेंट मध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक